सर नमस्कार. नमस्कार. आज आपण अनंतराव पवार महाविद्यालयातील वृत्तपत्र विभागाच्या वतीनं आयोजित संवाद व्याख्यानमालेतील हे संवादाची आज आपण शृंखला जोडलेली आहे. या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील व्यक्तिमत्व, त्याचबरोबर लेखक, वृत्तपत्र लेखक, पुस्तक लेखक, त्याचबरोबर समुपदेशक प्राध्यापक मनोहर बोळे सर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. सर, मी पहिला प्रश्न तुम्हाला अगदीच तुमच्या आयुष्याशी संबंधित विचारणार आहे. तुमचा प्रवास जो आहे हा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तळणी गावापासून सुरू झालेला आहे. या प्रवासामध्ये आपण अनेक स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षा स्वतः करत असताना त्याचबरोबर तुम्ही विकास अधिकारी या पदापर्यंत आपली निवड झालेली होती. या प्रवासामध्ये एक आपला अविस्मरणीय असला एखादा प्रसंग तुम्ही सांगावा. तसं स्पर्धा परीक्षांच्या या प्रवासामध्ये अविस्मरणीय असे बरेच प्रसंग आहेत, पण एक प्रसंग असं जेव्हा मी पहिलं पुस्तक लिहिलं होतं राजमुद्रा, आणि स्पर्धा परीक्षामध्ये बरेच वर्ष झाल्यावर मी ते सोडून दिलं. तुम्ही म्हणले तसं मी मग LICमध्ये ऑफिसर होतो. पण राजमुद्रा पुस्तक लिहिल्यानंतर काय झालं की मी असं घरी काही सांगायचं नाही माझ्याविषयी. मग ते आमच्या वडिलांना कुठून तरी कळलं की मी पुस्तक लिहिलं म्हणून, आणि मग त्यांनी मला फोन केला की असं असं काय. आणि तेव्हा राजमुद्रा बरंच फेमस झालं होतं महाराष्ट्रामध्ये. मग वडिलांनी म्हणले की मी हां असं असं म्हणले मला पुस्तक पाठवलं. तर घरी लाईट गेलेली होती. त्यांनी ते पुस्तक असं दारात बसून दिवसभर वाचलं, आणि संध्याकाळी तेव्हा लँडलाईन फोन होते, त्याच्यावरून मला फोन करत होते. ॲक्च्युली वरील मिस कॉल देत असतात, मी फोन करायचा असा नियम होता, पण ते सतत फोन करत होते. मग मी उचलला. मला वाटलं काही अडचण आहे का काय घरी, काही कारण वय जास्त होतं. तर फोन उचलल्यानंतर ते बोलतच नव्हते. मला वाटलं कॉल जम्प झाला का काय झालं. पण तेवढ्यात आई पटकन आली. आईनं त्यांच्या हातातून फोन घेतला आणि ते मला म्हणले की अरे तुझ्या वडिलांनी पुस्तक वाचले. ते एवढे खुश झाले की त्यांना बोलताच येत नाही, ते रडायलाच लागले. आय थिंक हे सर्वात मोठं ॲप्रिशिएशन होतं माझ्या या करिअरमधलं. मी बरोबर आहे सर, की आईवडिलांचं ॲप्रिशिएशन, वडिलांचं त्यातल्या त्यात, कारण वडील घरामध्ये फारसे बोलत नसतात. आई बऱ्याचदा आपल्याला अनेक गोष्टी सांगत असते, पण वडिलांचं ॲप्रिसिएशन मिळणं हे प्रत्येक मुलासाठी एक खूप आणि आमचे वडील असे खूप डिसिप्लिन होते. अगदी बरोबर. म्हणजे वडील ॲप्रिसिएट करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. सर, पुढचा प्रश्न जो मी तुम्हाला विचारणार आहे तो स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये असणार आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातून असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, अनेक विद्यार्थ्यांमध्ये हा प्रश्न पडलेला असतो की स्पर्धा परीक्षा करायची किंवा नाही, किंवा त्याच्याबद्दल एक गैरसमज अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर या क्षेत्रात जे येऊ पाहत आहेत विद्यार्थी, त्यांना तुम्ही नेमकं काय संदेश द्याल? माझं मत स्पष्ट आहे बघा. स्पर्धा कुठं नाही. इंडियन आयडॉल भारतात एकच निवडला जातो. KBCला काही लोकांचाच नंबर लागून काही जणच करोडपती होतं. तिथे स्पर्धा आहेच ना. स्पर्धा हा आता जगाचा नियमच आहे. याचं तर नावच आहे स्पर्धा परीक्षा, बरोबर. मग स्पर्धा परीक्षा नाव आहे म्हणून घाबरायचं का नाही, आणि होणारे सिलेक्ट होतातच ना. आता दुसरा मुद्दा आहे की ते MPSCच्या क्षेत्रात गर्दी होण्याची, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी कमी झाल्या, अनएम्प्लॉयमेंट वाढलं, म्हणून स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात गर्दी होते. करायचं का नाही हा निर्णय मात्र मी एक सिम्पल सांगतो. स्वतः ठरवावं, आईवडिलांशी चर्चा करून. बरोबर. बट वन्स यू डिसाईड, नेवर लुक बॅक. सिम्पल सांगू, सर्वसामान्य कुटुंबातल्या आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांशिवाय आत्ताच पर्याय उरला नाही. कारण तुम्हाला काही जरी करायचं, थोडक्यात नोकरी करायची असेल ना, तुम्हाला स्पर्धा परीक्षा करावीच लागेल, बाकी मग काही नाही. पण आता एक थोडंसं वेगळं उदाहरण देतो तुम्हाला. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राचं काय झालं, गर्दी असलेला रेल्वेचा डब्बा असतो बघा, त्याच्यामध्ये आतमध्ये चाललेला माणूस खालच्याला म्हणतो नको येऊ, खूप गर्दी आहे. पण तो खालचा वर चालल्यानंतर सुद्धा त्याला म्हणतो नको येऊ खालच्याला, असं झालं. इतरांना नको येऊ. हां, तर प्रत्येक क्षेत्राचे काही उणीवा आहेत, गुणदोष आहेत, नाही का. तर मला वाटतं की हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्वतःचं आयुष्य स्थिर करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पर्धा परीक्षा एक चांगला पर्याय आहे. धन्यवाद सर. 10वी-12वीचे जे मुलं पास झालेले असतात त्यांचे मार्क्स, त्यांचे गुण आणि स्पर्धा परीक्षा याचं बरेचदा आईवडील किंवा पालक हे त्याचा कोरिलेट करायला पाहत असतात. म्हणजे 99% पडले आणि दुसरा विद्यार्थी त्याला 35% पडले, तर नेमकं 12वीचे गुण हे किती हे करत असतात स्पर्धा परीक्षा करतात? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. बघा, आता आयुष्य घडताना पुस्तकात मी लिहिले माझं 10वी-12वीचं, त्याच्यामुळं आता काय ते सिक्रेट नाही आहे. मला खूप ॲव्हरेज मार्क होते. 10वीला 52% होते.
माझे असे अनेक मित्रमंडळी आहेत की ज्यांना 10वी-12वीला ॲव्हरेज मार्क्स असून सुद्धा ते आता IAS IPS आहेत किंवा डेप्युटी कलेक्टर DYSP आहेत. 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा मार्क्स चांगले असले वेल डन, व्हेरी गुड. पण नसले तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, कारण कोणती परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याचं मोजमाप नाही. तुम्ही कधी स्वतःला जेव्हा वाटतं ना माणूस की आता मला करायला पाहिजे, तो टेक ऑफ असतो. त्याच्यामुळे 10वी-12वीचे परीक्षांचे गुण आणि स्पर्धा परीक्षांचं यश यांचा काही संबंध नाही. असले तर चांगले, पण नसले तर वाईट आहे असं काही विषय नाही. बरोबर सर. त्याचबरोबर आयुष्याचा प्राधान्यक्रम प्रायोरिटी ठरवत असताना मुलांच्यामध्ये बऱ्याचदा एक मनामध्ये एक संदिग्ध भावना असते की नेमकं करावं काय, आणि प्रायोरिटी नेमकं ठरवताना कुठल्या प्रायोरिटी ठरवल्या पाहिजेत. मला वाटतं की तो ज्या क्षेत्रात जायचं ना, कोणत्याही क्षेत्रात जाऊ दे, तुम्ही उद्योग विश्वात जा, तुम्ही सेवा क्षेत्रात जा, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कुठे जा, जे गोष्ट करायची ठरवली ना तर त्याला सिरियसली करा. बऱ्याचदा आता स्पर्धा परीक्षांमध्ये कसं होते, पोरं म्हणतात मी MPSC करतो. मी MPSCचा अभ्यास करतो का नाही हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी पोरांना सांगतो इथं अभ्यास करा, नाही तर करू नका, मध्ये अडकू नका. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या कोणत्या क्षेत्रात जायचं ना त्याची प्रायोरिटी चांगली ठरवायला पाहिजे, आणि एकदा प्रायोरिटी ठरवल्यानंतर सिरियसली अभ्यास करायला पाहिजे. समजा कोणाला जर्नलिझममध्ये करिअर करायचं, तुम्ही ठरवा की मला नेमकं काय करायचं, नंतर मात्र सिरियसली करा. एकदा ठरवल्यानंतर तुम्ही वन्स यू डिसाईड नेवर लुक बॅक. असं विद्यार्थ्यांना मी हेच सांगू इच्छितो की जे काय करायचं ते ठरवा, ठरवल्यानंतर सिरियसली करा, बस. आणि आणखीन एक गोष्ट थोडीशी, सॉरी टू डिस्टर्ब यू, थोडा वेळ द्या. या कोणते आयुष्य घडण्यासाठी आपल्या आईवडिलांनी सुद्धा 10-20 वर्षे कष्ट केलेले असतात. आजकाल काय झालं, पोरांना 10वी-12वी झाली की प्रत्येक पोरगा अपेक्षा करतो. माझ्याकडे एक विद्यार्थी आला, त्याला डिजिटल मीडियामध्ये करिअर करायचं होतं. तो मला बोलला की सर तुमचं हे जे आहे ना असं तुमचं मला 1 वर्षात करायचं. दिस इज द प्रॉब्लेम. कमी कालावधीमध्ये लोकांना या पोरांना जास्त पाहिजे, तसं नाही. तर संघर्ष करण्याची तयारीच. मी त्याला बोललो मी 25 वर्षे घातले माझ्या क्षेत्रात, तुला आणखीन 2.5 महिने झाले नाही हे ना. हा प्रॉब्लेम आहे. तर पोरांनो, ज्या कोणत्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं थोडा वेळ द्या, कष्ट चांगले करा. जे प्रायोरिटी आणि पॅशन, दोन्ही गोष्टी आपल्याला जुळून आणाव्या लागतील, ठेवाव्या लागतील. आता अलीकडच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा अर्थातच MPSCचं स्वरूप बदलतं आहे, बदलू पाहते. आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह मेथडमध्ये होतो, आता आपण डिस्क्रिप्टिव्ह मेथडमध्ये जातो आहोत. तर नेमका हा काय बदल असणार आहे, मुलांना कुठल्या पातळीवरती तयारी करावी लागेल? थोडंसं मी एकदम मुद्देसूद तुम्हाला सांगू की अगोदर जे तुम्ही म्हणले ऑब्जेक्टिव्ह होतं तिथं तुम्ही लक्षात किती ठेवता हे महत्त्वाचं होतं. आता डिस्क्रिप्टिव्ह आहे तर याच्यात विषय तुम्हाला किती समजला हे महत्त्वाचं आहे. थोडा डिफरन्स आहे बघा. अगोदर लक्षात जास्त ठेवावं लागायचं, आता विषय समजला पाहिजे. समजा एखादा प्रश्न विचारला तर ते काय विचारलं ते कळालं पाहिजे. त्याला असं म्हणतात की प्रश्नाचा टोन कळायला पाहिजे. विचारलेला प्रश्न समजणं आणि त्याच्या अनुरूप उत्तर लिहिणं याच्यासाठी विषय समजायला पाहिजे. त्यामुळे समजून घेऊन वाचन करणं हे सगळ्यात महत्त्वाची डिमांड आहे या नवीन पॅटर्नची. बरोबर. अलीकडं सोशल मीडिया याच्यामध्ये मुलं फार त्याचं आहारी गेलेले आहेत. नेमकं आता हे आहारी जाणं हे मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो थोड्या वेळापूर्वी 1.5 GB डेटा आणि हे सगळ्या गोष्टी आल्या, तर मग नेमकं मुलांना यापासून कसं दूर राहायला पाहिजे? खरं तर हा समुपदेशनाचा प्रश्न आहे, तरी पण मी आपल्याला विचारतो. जर मी मोबाईलवर किंवा मुलांच्या या सवयीवर बोललो तर माझी लोकप्रियता कमी होऊ शकते याची मला जाणीव आहे. बरं का. तरीसुद्धा फ्रेंड्स, डोंट अलाव एनी पर्सन और एनी टेक्नॉलॉजी और एनी थिंग टू टेक कमांड ऑफ युअर माइंड. तुमच्या डोक्याचा ताबा त्या मोबाईलला घेऊ देऊ नका. बस एवढं थोडक्यात सांगायचं. बाकी मग ते बरोबर करते. वेळ ठरवून ठेवा. सतत पाहण्यापेक्षा 3-4 तासाला बघायचं का. आता असंही नाही होणार की समजा तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. एका व्याख्यानामध्ये एक सर असं म्हणले, आजकाल मुलं मुली मोबाईलसोबत असं वागतायत जसं काही त्यांना त्याच्यासोबत लग्न करायचं आहे ना. पण वापर करा, पण मी बोललो ना की त्या गोष्टीला तुमच्या मनाचा ताबा घेऊ देऊ नका. मर्यादित स्वरूपात वापर करा, कामापुरता वापर करा आणि मग त्याच्यापासून थोडं दूर राहा. मुलं ते वापरतच आहेत, त्याचबरोबर ताणतणाव पण त्यांचा अलीकडल्या काळात वाढतोय आपल्याला असं दिसतं. पण त्याच्यासाठी तुम्ही काही
संस्था किंवा प्रोग्रामची नावं सजेस्ट केलेली होती. हो, मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे बघा, अगोदर जे अध्यात्माकडं, ध्यानाकडं, योगाकडं लोक वळायचे ना, ते 50 वर्षानंतर वळायचे. पण मी तर आता सांगतो की 20व्या वर्षापासून, त्याच्या अगोदरपासून करायला पाहिजे. कारण आत्ता त्याला काय म्हणतात की नीड ऑफ एन आवर, आता ही वेळेची गरज आहे. माझ्याकडे स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये जर थोडं काही दिवस यश नाही मिळालं तर अनेक मुलं मुली येतात. पण मला माहिती आहे की ते ना, यश मिळालं नाही याचा अर्थ मिळणार नाही असं नाही. आज नाही उद्या ते होणारच आहेत. फक्त की हा जो बॅड पॅच असतो त्यांचा, तो स्ट्रेसचा म्हणा, फ्रस्ट्रेशनचा म्हणा, त्यासाठी मी अनेक विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या YLTPच्या कोर्सला पाठवलं. मी कायम सांगत असतो, योगा तुम्हाला फिजिकली फिट ठेवतो आणि मेडिटेशन तुम्हाला मेंटली फिट ठेवतो. त्याच्यामुळे याचा जर आधार असेल तर त्याला काय म्हणतात की दूध में शक्कर. म्हणजे अधिकारी होण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी खूप खूप गरजेच्या मस्त आहेत. आहेत. तुम्ही अभ्यासा mentally आणि एवढंच ध्यान आणि physically योगाचं fit महत्त्व असणं आहे. हे खूप गरजेचं आहे. अभ्यासा एवढं जेवढं आहे ना, बघा भरपूर वाचलं पण लक्ष तर नाही राहिलं तर स्ट्रेसमुळं. नाहीतर आपण असं म्हणतो ना, हे वाचायला डोकं कुठंतरी दुसरीकडेच, तर तसं नको व्हायला, की इथं स्टेबल राहिलं पाहिजे. आणि नाही म्हणलं तरी हे जगामध्ये एवढे प्रश्न निर्माण झालेत, एवढी धावपळ झाली, थोडं स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे येणाऱ्या अधिकारी हा आयोग सुद्धा हेच अपेक्षित करतं की तो फिट असला पाहिजे. म्हणजे असलंच पाहिजे. हा, म्हणजे कारण एवढे लोक, आता कलेक्टर साहेब म्हणलं तर सगळा जिल्हा हाताळावा लागतो ना. आणि एक विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका बाजूला तो कुठेतरी म्हणजे ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याचं वय, तुम्ही असं आपण तुमची एक सिरीज होती की प्रेम आणि अभ्यासाच्या संदर्भामध्ये ते खूपच जास्त पाहायला गेलेले 5 भाग आहेत युट्यूबला, प्रेम आणि पद. मी पण ते पाहिलं अराउंड 1 लाखच्या आसपास व्ह्यूज आहेत ते प्रेम आणि पद पार्ट 1ला. अगदी तो बरोबर. बर्निंग टॉपिक होता. ठीक आहे. म्हणजे मला वाटतं की आज या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक आउटलाईन किंवा एक थोडक्यात मुलांना दिशादर्शन करावं. मला काय म्हणायचं, त्याचं फक्त हेडिंग उलटं करा. पहिले यश मिळलं पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी मिळतात. आणि उगं भावनेच्या भरामध्ये आयुष्याचे निर्णय घेण्यात पॉईंट नाही. कारण जगामध्ये जे काही गोष्टी घडतील, एखाद्याचं लग्न होईल, यश मिळेल, काय होईल, ते सगळं वास्तविकतेच्या बळावर मिळतं. आणि नाही का, मी त्या याच्यामध्ये इमोशनल आणि प्रॅक्टिकल असं हां, मी याच्यात एक सुंदर उदाहरण सांगितलं की एक चकाकणारी वस्तू, असं त्या सिरियलमधला 3रा भाग आहे. ते एका मुलानं पटकन हात लावला की ते हात कापला, तर तो काच होता. ती सुंदर दिसणारी वस्तू काच होता. तर याचा अर्थ असा नाही की दिसणाऱ्या सगळ्या वस्तू खूपच डायमंडच असतील. ते काही प्रॉब्लेम तर निर्माण करणारे असू शकतात ना, असं. त्यामुळे प्रिकॉशन इज बेटर दॅन केअर. प्रॅक्टिकल पण असलं पाहिजे. म्हणजे इमोशनल सोबतच आपण प्रॅक्टिकल पण असावं, असं त्याचा एक मेसेज होता त्या याच्यामध्ये. कारण या वयामध्ये मुलांना अनेक पातळीवरती स्वतःला उतरावं लागतं स्वतःला. म्हणजे एका बाजूला अभ्यास आहे, दुसऱ्या बाजूला इमोशनल बॅलन्स आहेत, परत हेल्थ आहे. म्हणजे अनेक विद्यार्थी हॉस्टेलवरती, मेसवरती राहून जेवण करतात. म्हणजे अशा सगळ्या पातळीवरती विद्यार्थ्यांना ह्या याच्यामध्ये काम करावं लागतं. त्यानंतर मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा असणार आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये अलीकडे थोडंसं एक नैराश्याचं वातावरण आहे. किंवा कारण आयोगाचं एकूणच पॅटर्न किंवा मग आईवडिलांची एकूण त्याच्याबद्दलची जी भूमिका आहे, तर येणाऱ्या काळामध्ये हे पिक्चर थोडंसं क्लिअर होईल का? कारण अनेकदा पाहिलं की अनेक परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थी अभ्यास करतात 2-2 वर्ष, 3-3 वर्ष, आणि त्याला किती ड्युरेशन द्यावं ह्याच्यामध्ये सुद्धा पालकांच्या मनामध्ये अलीकडच्या काळामध्ये हे सगळं. सोपी गोष्ट आहे बघा सर, ग्रॅज्युएशनला आपण 3-4 वर्ष देतोच ना. मग पोरं MPSC करायला लागले की आई वडील म्हणतात की 6 महिन्यात झालं पाहिजे, वर्षात झालं पाहिजे. कसं होईल? असं एखादं ग्रॅज्युएशन आहे का की ज्याच्या बळावर लगेच मोठी नोकरी लागेल? नाही ना. मग आईवडिलांनी पहिले हे समजलं पाहिजे की स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी 2-3 वर्षाचा कालावधी दिला पाहिजे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग की बाबा एका योग्य पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. आपण नाही का, मी थोड्या वेळाखाली बोललो, MPSC करतो म्हणणं वेगळं आणि अभ्यास करणं वेगळं, बरोबर? मग उलट तर आत्ता सोपं झालं आहे विद्यार्थ्यांना. आणि एक तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी म्हणल्यामुळे एक तुम्हाला एक खूप छान माझं ऑब्झर्वेशन सांगतो. मुलांमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, प्रचंड पोटेन्शियल आहे ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये. कारण त्यांनी एकदा ठरवलं ना, मागं नसते बघत. आयुष्याच्या गरजा कमी आहेत, त्याच्यामुळे त्यांना प्राथमिक गोष्टी जर झाल्या ते प्रचंड अभ्यास करू शकतात. आणि तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणारे 90% तरी विद्यार्थी ग्रामीण भागातले आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे त्यांना म्हणायला पाहिजे, मी तर आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांग, चला उठा पटकन, एकदम बिनधास्त तयार व्हा आणि करा अभ्यास. काही नाही, सगळ्या गोष्टी होतील,
सगळ्या काळजी होतील. फक्त थोडा वेळ द्या, विषय समजून अभ्यास करा. डोंट वरी. एक कार्ल मार्क्स एक वाक्य आहे याच्या संदर्भात, तो कामगारांना असं म्हणतो की कामगारांना तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही हा स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थी गमावण्यासारखं काय सांगा बरं? गमावण्यासारखं काहीच नाही. जे आहे ते आयुष्यामध्ये कमाईच असणार आहे. अगदी त्या पद्धतीने आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना काय एकमेकांना म्हणायचे, हे बघ, नथिंग टू लूज. तसंच आहे ना. आणि आपण म्हणतो ना की सगळे दोरं कापून टाकली की माणूस विजयी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. असं एक प्रश्न असाच आहे की काही मुलांच्या जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना काही जण पहिल्यांदा मेन्सची तयारी करतात, मग नंतर प्रिलिम्सची, मग इंटरव्ह्यू. म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय हे असावं? तसं ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. टप्प्यावाईज तयारी करायला पाहिजे. पण मला वाटतं की थोडंसं बदल असं सांगतो, कॉमन विषय जे आहेत, समजा इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, पर्यावरण, चालू घडामोडी, हे कॉमन विषय अगोदर केले तर सगळ्या परीक्षा बहुतांशी देता येतात. कॉमन आणि अनकॉमन विषय हे प्रत्येक परीक्षेत आहेत. कॉमन विषय अगोदर करून ठेवावेत आणि अनकॉमन विषय जे आहेत ते नंतर करावेत. तर तो एक वेळ वाचेल त्याच्यात आणि कॉन्फिडन्स जास्त येईल. सर, हा शेवटचा प्रश्न असेल माझा की आत्ता स्पर्धा परीक्षेची तयारी करू पाहणारे जे विद्यार्थी आहेत किंवा आता करत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आपण काय संदेश द्याल? कारण त्याच्या एकूण उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे एकूणच बॅकबोन जे असं पालक असतात. पालकांना मी एक उदाहरण देतो बघा. एक खेळाडू आहे, तो असा पळायला लागला. त्याचे घरी 4-5 लोक आहेत. आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे. एक जण म्हणतो की स्ट्रेट पळ, दुसरा म्हणतो उजव्या हाताला वळ, तिसरा म्हणतो डाव्या हाताला वळ, चौथा म्हणतो मागे ये, पाचवा म्हणतो उभा राहा. काय करत त्या खेळाडूंना? पालकांना एवढंच सांगणं आहे, त्याला त्याच्या मनानं व्यवस्थित अभ्यास करू देत. या क्षेत्राला 2-3 वर्षाचा वेळ लागत असतो. छानपैकी अभ्यास करू देत. पालकांनी डिक्टेटरची नाही तर फॅसिलिटेटरची भूमिका बजावली पाहिजे. त्याला काय पाहिजे, काय नाही, अडीअडचणी काय, त्याच्याशी मोकळेपणे बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बस. पालकांना मी एवढंच सांगेल की खेळाडूला पहिले खेळू द्या ना, अपेक्षा नंतर बघू. थँक्यू सर. आपण आमच्या या संवाद व्याख्यानमालेत किंवा संवाद सत्रामध्ये आपण आलात आणि आमच्या विभागांना, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं, त्याबद्दल मी आपला आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. तुमचे सुद्धा संस्थेचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच.